इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. रसिक श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत डॉक्टर विजयालक्ष्मी देवगोजी यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. मॅडम, तुमची ओळख करून देताना डॉक्टर विजयालक्ष्मी देवगोजी असं सांगताना मलाही खूप आनंद होतोय, कारण डॉक्टर बनणं हा तुमचा ध्यास होता आणि वयाच्या 65व्या वर्षी तुम्ही डॉक्टरेट मिळवली आहे, PhD केली. पण पूर्वी लहानपणी माणसांचा आजार बरा करणारा डॉक्टर, तो डॉक्टर होणे तुमचं ध्येय होतं, बरोबर? बरोबर. तर मला वाटतं आपण तिथूनच सुरुवात करूया की डॉक्टर व्हावं हे तुम्ही स्वप्न कसं बघितलं होतं? म्हणजे काही त्यामागे कारण होतं, कोण तुमच्यासमोर आदर्श होते, काय सांगाल त्याबद्दल? हां, डॉक्टर बनणं हे स्वप्न मला माझ्या मोठ्या 2 भावाने दाखवलं. बरं. मी जेव्हा 10वी झाले तेव्हा मला डिस्टिंक्शन म्हणजे 72% मार्क्स मिळाले होते. वा. त्यावेळेला 72% म्हणजे खूपच. अतिशयच होते. हं. मग ते बघून माझ्या भावांच्या मनामध्ये विचार आला की चला आपल्या बहिणीला आपण म्हणजे चांगली आहे अभ्यासामध्ये हुशार, तर तिला आपण डॉक्टर करूयात. म्हणून त्यांनी मला ते स्वप्न दाखवले की तू 12वीमध्ये म्हणजे त्यावेळेस अर्थात PUC सेकंड इयर होतं, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळाले तर आम्ही तुला MBBSला घालू. बरं. पण दुर्दैवानं झालं कसं, माझं 10वीपर्यंत शिक्षण मराठीमध्ये होतं. हं. त्यामुळे PUCला मीडियम चेंज झालं, इंग्रजी मीडियम होतं. अच्छा. हं. त्यामुळे मला तो एकदम इंग्रजीमधला अभ्यासक्रम झेपला नाही आणि PUC फर्स्ट इयर मी कसं बसं पास झाले आणि सेकंड इयरला अभ्यास करूनही मला सेकंड क्लास मिळाला. पण जे मार्क्स मला पुरेसे नव्हते MBBS ॲडमिशनला, त्याच्यामुळे ते भावांचं स्वप्नावर मी पाणी फेरलं असं म्हणालं तरी चालेल. पण डोक्यात एक बीज रुजलं गेलं की आपल्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लागली पाहिजे. बरं. त्याच्या कारणीभूत झाली माझी एक मैत्रीण डॉक्टर प्रतिभा मुदलियार. हं. तिनं मला समजावलं की अरे तू माणसांना तपासणारे जर डॉक्टर जरी झाली नाहीस तरी साहित्याचा अभ्यास करून तुझ्या नावापुढे डॉक्टर ही पदवी तू लावू शकतेस. पण तुमचं 12वीपर्यंत सायन्समध्ये शिक्षण झालं. हो. मग पुढे तुम्ही सायन्समध्येच शिक्षण पूर्ण केलं का बदलली साईड तुम्ही? हां, नाही, मी पुढे बॉटनी घेऊन BSc झाली. अच्छा. आणि नंतर मग लग्न झालं. लग्नानंतर एक मुलगा झाला आणि घरच्या काय परिस्थितीमुळे माझे मिस्टर सौदी अरेबियाला गेले नोकरीसाठी. त्या दरम्यान मी पॅथॉलॉजीचा कोर्स केला. अच्छा. JN मेडिकल. BSc झाल्यानंतर JN मेडिकलमध्ये कोर्स केला. आणि जेव्हा मिस्टर तिकडून परत आले तेव्हा मग दोघांचा व्यवसाय एकत्र कुठंतरी व्हावा ह्या उद्देशानं आम्ही लांजाला आलो. अच्छा. आणि इथं मग डॉक्टर पत्कीने आपल्या दवाखान्याची इथं आम्हाला जागा दिली आणि मी तिथं लॅबोरेटरी सुरू केली 1988 साली. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मी परत PG DMLT हा कोर्स केला लॅब टेक्निशियनमध्येच. आणि नंतर लांजा सिनियर कॉलेजला यशवंतराव मुक्त विद्यापीठाचा मराठीचा MA कोर्स सुरू झाला. तेव्हा ते माझ्या मनामध्ये आपलं राहिलेलं MA पूर्ण करावं ही इच्छा उफाळून आली आणि मी ताबडतोब जाऊन ॲडमिशन घेतलं. बरोबर. आणि लग्नाच्या आधीही तुम्हाला MA करायचं होतं? हो. मग तेव्हा लग्न ठरेपर्यंत काय करायचं हा एक प्रश्न होताच ना. म्हणून मग आई म्हणाली की शिवण क्लास शिक, घरातलं काम शिक. पण त्याच्यामध्ये माझं मन रमत नव्हतं. बरोबर. मग मोठे भाऊ म्हणाले की UPSC कर. मग ते UPSC म्हणजे काय, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचं ओटकीट काहीच माहिती नव्हतं. मग अडूळ सरांनी सांगितलेलं माझ्या डोक्यात आलं की तुम्ही मराठी घेऊन MA करा म्हणून मी MAला ॲडमिशन घेतलं. पण लग्न ठरलं दरम्यान 29 मेला आणि MA पहिल्या वर्षाची एक्झाम होती जून फर्स्ट वीकमध्ये. आणि आधी शिकलेली मुलगी आहे म्हणून जर स्थळाने नकार दिला आणि लग्न राहिलं तर मग आईवडिलांच्या आणि भावांच्या जीवावर ओझं होऊन राहू नये म्हणून मी MA करते हे सांगितलंच नाही सासरच्यांना. आणि मी एक्झाम दिली नाही. त्याच्यामुळे तेव्हा ते तिथं अर्धवट राहून गेलं होतं. पण मग लग्न झाल्यानंतर तुमच्या मिस्टरांचा सपोर्ट कसा होता? म्हणजे पुढे तुम्ही शिकावं, तुमची इच्छा पूर्ण करावी? हो, त्यांचा मला नेहमीच सपोर्ट अजून सुद्धा. की म्हणजे कुठल्या गोष्टीत त्यांची मला आडकाठी नसते. तुला काही शिकायचं शिक, काही करायचं, त्याच्यासाठी काही मदत लागली तर ते मला कायम करण्यास नेहमीच तत्पर असतात अजूनही. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही लॅब सुरू केली लांजात लग्न होऊन आल्यानंतर. पण मग ती लॅबमध्ये काम करत असताना सुद्धा कुठेतरी मनामध्ये MA किंवा पुढे काहीतरी आणखीन करावं हे नेहमी ते सतत डोक्यामध्ये असायचं असते.
त्याच्यामुळे ते कळल्याबरोबर लगेच जाऊन आधी ॲडमिशन घेतलं मी MA ला. तुमची लॅब आणि हो, घर, सगळं संसार सांभाळून. सगळं हो, चालू सगळं होतं. सांभाळून. एकत्र कुटुंब, सासू सासरे ते सगळ्यांचं करायचं, मुलांचं करायचं, सगळं सांभाळून. लॅबोरेटरी सांभाळायची. MA कसं काय केलं तुम्ही? हां, तर माझं एक हे होतं की सकाळी मी बरोबर 4:45ला उठायची, म्हणजे अजूनही उठते, आणि 15 मिनिटात आटपून मग 5 ते 8 अभ्यास करायचं. म्हणजे नोट्स काढायच्या, वाचन करायचं, आणि तेच संध्याकाळी 10 ते 12 रात्री रिपीट करायचं. एवढं माझं कायम नियमित प्रमाण होतं. पण MA कुठे केलं तुम्ही? सिनियर कॉलेज लांजा. लांजाला. हां. नंतर मग जेव्हा MA सेकंड इयरचा रिझल्ट लागायला 8 दिवस होते, तेव्हापासून माझ्या मनात होतं फक्त MA करून काय करायचं, आपल्या अजून पुढे काहीतरी शिकावं असं वाटतं. म्हणून मी डॉक्टर बालाजी वाघमारे सरांना असं म्हणाले की सर, आता माझा रिझल्ट लागला, आता मी पुढे काय करू, कोणता कोर्स करू, तुम्ही मला गायडन्स करा. तेव्हा सर म्हणाले की मॅडम तुम्ही PhD करा. अच्छा. मग मी तेव्हा जरा उडालेच, अरे PhD मला कसं जमणार, कारण मी MA 2 वर्ष फक्त केली आहेत. मग सरांना म्हटलं सर मला PhD कशी काय जमणार. तर सर म्हणाले की मॅडम तुम्ही PhD करणार नाही तर आणखीन कोण करणार. हे जे वाक्य ते मला इतकं हे पुरलं गेलं की आता PhD करायचं मनाशी ठाम ठरवलं. आणि योगायोगाने 15 दिवसांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या पेट एक्झामिनेशन्स होत्या, त्याचा फॉर्म लगेच सरांनी मला भरायला सांगितलं, आणि अशा रीतीनं PhDचं ते पहिलं पाऊल तिकडे पडलं. मग ती काय प्रोसेस असते PhD ॲडमिशन मिळवण्यासाठी? त्याच्यासाठी पेट एक्झामिनेशन म्हणून असते, म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट. मग त्याच्यासाठी BA 3 वर्ष आणि MA 2 वर्ष, ह्या 5 वर्षांचा अभ्यासक्रमावर तुम्हाला काहीही प्रश्न विचारू येऊ शकतात. मग माझं तर BA झालेलंच नव्हतं, तरी पण मी नोट्स गोळा केल्या, पण ते इतक्या फास्ट होत्या, थोड्याशा मिळाल्या तरी इतक्या फास्ट होत्या की ते मी 15 दिवसात काहीच करू शकणार नव्हते. त्यावेळेस आमच्या कॉलनीतल्या तेंडुलकर मॅडम माझ्या मदतीला आल्या आणि त्यांनी आपलं नेट अभ्यासक्रमाचं पुस्तक दिलं. मग त्याच्यावर मी वाचतच बसले नाही, सगळे नुसतं प्रश्नपत्रिका सोडवायला लागले, म्हणजे प्रश्न वाचायचे, त्याची उत्तरं बघायची आणि लिहून काढायचं, असं करायला लागले. मग ते 8 दिवस ते केलं, आणि पुढचे 8 दिवस ती उत्तरं न बघता मी लिहायला लागले. म्हणजे माझं मीच असं हे करून मग 15 दिवसात तयारी करून गेले. योगायोगानं काय झालं, तिथं 50 मार्क ऑब्जेक्टिव्ह आणि 50 मार्क विस्तृत म्हणजे प्रश्नोत्तर, 30 मार्काचे 2 प्रश्न आणि 10-10 मार्काचे 2 प्रश्न. मग त्यावेळेस काय झालं, विजय तेंडुलकरांच्या नाटकावर विस्तृत प्रश्नांची उत्तर लिहायचं असं 50 मार्कांचं होतं. मग दरम्यान मी डॉक्टर श्रीराम लगू यांचं लमान पुस्तक वाचलेलं होतं, आणि साहित्याचं वाचन तरी माझं अवांतर होतंच, आणि माझ्या मोठ्या भावांशी माझी साहित्यिक चर्चा नेहमीच घडायची. मग त्यांनी जे जे काय एखादे किस्से सांगितलेले होते ते सुद्धा मग मी काय केलं, ते सगळंच ह्याच्यामध्ये लिहून टाकलं. उपयोगी आलं. हां, ते उपयोगी आलं. तर त्याच्यामध्ये शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक बेळगावला झालं होतं. त्यावेळी सुलभा देशपांडे त्याच्यामध्ये काम करत होत्या, तर त्यांना बेळगावची गार हवा सहन झाली नव्हती, त्यांना खोकला लागला होता, आणि ते कोर्टाचा सीन चालू असताना त्यांना तो खोकला उफाळून आला. तर त्या खोकवत असं जिवंत अभिनय झाला. तो प्रसंग पण लिहिला. परत सखाराम बाइंडर नाटकाविषयी खूपच गदारोळ उठला होता, लालन सारंगाने, कमलाकर सारंगांचा, म्हणजे कोर्टापर्यंत त्यांना ते सुद्धा प्रसंग लिहिले. आणि त्याचा उपयोग असा झाला की मी पेट एक्झामिनेशन पास झाले, आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून मी एकटीच पेट एक्झामिनेशन पास झाले होते. मुंबईला गेले, आणि तेव्हा मग मला विषय देण्यात आला की रत्नागिरी जिल्ह्यातील नाटककारांचा चिकित्सक अभ्यास. मग मी त्याप्रमाणे सिनॉप्सिस लिहून दिला, पण दुर्दैव असं झालं की तो सिनॉप्सिस स्वीकारला गेला, परंतु मला एक सूचना करण्यात आली की तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील नाटककार फक्त न घेता संपूर्ण कोकण विभागातील नाटककार घ्या. मग त्याच्यामध्ये खूप नाटककार आहेत, मग तेवढ्याच व्हास्ट होत होता तो. मग मला वाटलं की मला हा विषय झेपणार नाही, एवढा व्हास्ट विषय होणार. मग मी माझं कामधंदा तरी मी सोडू शकत नव्हते, कारण मुलांची शिक्षणं चालू होती. मग प्रत्यक्ष मुलाखती लेखकांच्या घ्यायला जायचं, तर मग मी कसं जाणार हे सगळं सोडून. मला काय वाटतं होतं की मी फक्त लिटरेचर म्हणजे पुस्तकं वाचून मी अभ्यास करून PhD करू शकेन असं वाटलं होतं. आणि मुंबईला जायचं तर दोघांनी जायचं, आणि जाणं येणं खूप त्रासदायक व्हायला लागलं. म्हणून मग मी योगायोगानं त्यावेळेस काय झालं, माझे मिस्टर फ्लोट ग्लास इंडियामध्ये होते, त्यांचे वरिष्ठ होते मिस्टर मोजेस म्हणून, त्यांच्या मिसेसची माझी ओळख झाली,
आणि ते कर्नाटकमधील होते. त्या बोलता बोलता त्यांच्या बोलण्यामध्ये राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीचा उल्लेख आला. मग तेव्हा मला वाटलं की आपण फक्त मुंबई युनिव्हर्सिटीज न हे धरता आज अन्य युनिव्हर्सिटीच्या पण पेट एक्झामिनेशन देऊया, म्हणून मी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, पुणे युनिव्हर्सिटी पुणे आणि राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी बेळगाव ह्या तीनही युनिव्हर्सिटीच्या मी परत एक्झाम्स दिल्या. दरम्यान मी यूट्यूबवर पेट एक्झामिनेशनविषयी जे काही क्लिप्स असायच्या किंवा त्या मी ऐकत असायची. मग त्यांचे प्रश्न ऐकायची, उत्तर ऐकायची, बंद करून परत रिवाइंड करून प्रश्न फक्त ऐकायचे आणि उत्तर माझे मी मनात तयार ठेवायचे. मग हे सगळं झाडू मारत, भांडी घासत, कपडे धुत, स्वयंपाक करत, काम करता चपाती करत, भाकरी करत आणि त्या दरम्यान ते नेट एक्झामिनेशनचं पुस्तक होतंच, ते पण हे करत होते. तर सगळ्याचा परिणाम असा झाला की पुणे युनिव्हर्सिटी पण पेट एक्झामिनेशन पास झाली, RCU म्हणजे राणी चन्नम्माची पण पेट एक्झामिनेशन पास झाली. फक्त कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीचे पास झाले नाही. त्याचं कारण असं की त्यावर्षी रिसर्च मेथडॉलॉजीवर त्यांचे 48 प्रश्न होते आणि फक्त 2 प्रश्न इतर विषयावर होते. आणि माझा तरी रिसर्च मेथडॉलॉजीवर दुरावणे संबंध नव्हता, त्याच्यामध्ये पास होऊ शकले नाही. दरम्यान काय झालं, माझे गाईड डॉक्टर बालाजी वाघमारे होते, ते किडनीच्या आजारानं आजारी होते, ते देवाघरी गेले. त्याच्यामुळे मी देवरुखच्या डॉक्टर वर्षा पाठक मॅडम यांना गाईड म्हणून मी निवडलं होतं. मग तेव्हा मी पाठक मॅडमला म्हणाले की मला एखादा विषय सुचवा की राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये मी सिनॉप्सिस देणार आहे. मग त्यावेळेला मॅडमनी डॉक्टर सुरेश जोशी यांना विचारलं. मग सरांनी मला त्यांना सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये रामचंद्र नलावडे नावाचे लेखक होते आणि त्यांच्या साहित्यावर अभ्यास झालेला नाही, तर मॅडमना तो विषय घ्यायला सांगा. त्याप्रमाणे पाठक मॅडमने मला सांगितलं. म्हणून मग मी खेडला गेले आणि त्या लेखकाची सगळी पुस्तकं आणली त्यांच्या मुलीकडून आणि त्याचा अभ्यास केला आणि सिनॉप्सिस लिहिलं आणि ते सिनॉप्सिस घेऊन मी राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीत गेले. मग आम्हाला तेव्हा एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून पुणे युनिव्हर्सिटीचे डॉक्टर प्रभाकर देसाई आले होते. मग ते काय म्हणाले की मॅडम UGCनं आता एका लेखकाचा अभ्यास हा विषय बंद केलेला आहे आणि हे लेखक वडार समाजाचे होते, म्हणून तुम्ही मराठी साहित्यातील वडार समाज जीवनाचे चित्रण हा विषय घ्या, असं सरांनी मला सजेस्ट केलं. तर मला वडार ह्या एका शब्दाशिवाय दुसरं काहीही म्हणजे अक्षरशः लिटरली काही माहिती नव्हतं. पण तेव्हा मनात विचार यायला लागला की आता तू माहिती नाही म्हणून हा विषय सोडू नकोस आणि मग तुझं ही संधी गेली तर परत मिळणार नाही आयुष्यात परत. पण काहीही विषय असू दे, तुला आता करायला संधी मिळते ना, तू त्या संधीचं हे कर, सोनं कर. म्हणून मी तक्षणी सरांना म्हटलं की सर हो की मी घ्यायला तयार आहे. मग जेव्हा बेळगावहून लांजाला येताना मग डोक्यात विचार यायला लागले ना की आता मी कसा अभ्यास करणार, त्याचं काही पुस्तकं आहेत किंवा नाहीत, कसं मला कळणार. म्हणून मी नेटवर सर्च केलं. तर तेव्हा त्याच वर्षी वडार समाजाचं साहित्य संमेलन पार पडलेलं होतं. त्याच्यामध्ये त्या अध्यक्षांचा एक नंबर मला मिळाला, TS चव्हाण नावानं. मग त्या सरांना त्या नंबरवर मी फोन केला. योगायोगानं फोन लागला तो, कारण नेटवरचे नंबर कधी लागत नाही तसा अनुभव होता. त्या चव्हाण सरांनी मग वडार समाजातल्या साहित्यिकांचे काही मला नंबर दिले. मग त्या प्रत्येक साहित्यिकाला फोन कर, हे कर, असं मग एकातून एक असं ते अदरक के पंजेहून मग मी बरंच साहित्य मिळवलं. पण कसं आहे, वडार समाज हा म्हणजे फारसा सुशिक्षित समाज नाही आहे. त्याच्यामुळे त्या समाजाबद्दल किंवा त्या समाजातल्या लोकांनी लिहिलेलं साहित्य फारसं मला मिळालं नाही. त्याच्यामुळे किती एक 10 आत्मकथनं मिळाली, 12 कादंबऱ्या मिळाल्या आणि प्रवास वर्णन समीक्षणात्मक मात्र काहीच नाही आहे आणि 6 कथा मिळाल्या आणि 2 कविता संग्रह मिळाले. त्याच्यामध्ये नागराज मंजुळेंचा एक उन्हाच्या कटाविरुद्ध हा एक कविता संग्रह आहे, पण तो त्याच्यातल्या फक्त 3 किंवा 4च कविता माझ्या विषयाशी रिलेटेड होत्या, तरी पण मी तो घेतला विषय. माझ्यासाठी तुम्हाला कुठे आणखीन फिरावं लागलं? हां, मग ह्याच्यासाठी मला फील्डवर्क करावं लागलं. मग मी बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, गडिंग्लज, पुणे आणि लातूर, बार्शी, सोलापूर, उमरगा, भालकी ह्या सगळ्या ठिकाणी फिरून वडार वस्तीत जाणं आणि त्यांच्यासारखंच होऊन त्या स्त्रियांशी गप्पा मारणं किंवा तसं केल्यामुळे त्यांनी त्यांच्या समाजाविषयी मला
माहिती दिली. म्हणजे त्यांचा चांगला सपोर्ट मिळाला. सपोर्ट चांगला मिळाला. हां, हां, हां. म्हणजे अक्षरशः म्हणजे खाण्यापिण्यापासून सुद्धा मग मी कधी त्यांच्यातलंच होऊन गेलं. त्यांच्यातलं होऊनच त्याच्यामुळे. आणि झालं कसं, पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा त्या नुकताच कोरोनाचा काळ सुरू होता ना. मग ते इंजेक्शन टोचायला डॉक्टर बाई आले म्हणून माझ्यापासून घाबरून अरे सगळ्या बापरे. बायका लांब हां. हे हम्म. मग माझ्यासोबत जे होते ते वडारी भाषेत त्यांना सांगायचे की तसं का त्या मॅडम नाही आहेत, तुमच्याशी फक्त बोलणार आहेत, तुम्ही तुमचंच माहिती सांगा. असं मग त्या हळूहळू मग त्या परत यायला लागल्या. कोरोनाचं संकट होतंच. होतच त्याच्यावरही मात करून तुम्ही हा तुमचा अभ्यास पूर्ण केला. पण तेव्हा मग लॅबचं काम पण चालू होतं का ते थांबवलं तुम्ही? कसं नाही, काय? लॅबचं काम चालू होतंच की. लॅबचं काम चालू होतंच. आणि तेव्हा कोर्स वर्क म्हणून असतोय. त्या कोर्स वर्कची एक्झाम पास झाल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन फायनल होत नसते. मग ते कोरोनाच्या काळातच त्या कोर्स वर्कचं म्हणजे ऑनलाईन आमचे क्लासेस असायचे. मग मी काय करायची, कानामध्ये हेडफोन घालायची आणि लेक्चर्स ऐकायची. अच्छा. हे करायची. कसरतच चालू असते. पीएचडीचा तुमचा शेवटचा टप्पा कसा होता की जेव्हा तो मिळाली खूपच PhD? नाही, शेवटचा टप्पा खूपच म्हणजे हेक्टिक होता. जरा तांत्रिक अडचणीमुळे काय झालं, आठवड्यातून 4 दिवस तरी कंपल्सरी मला हजर राहावंच लागायचं युनिव्हर्सिटीमध्ये. मग मी अक्षरशः शेवटच्या टप्प्यामध्ये लांजा बेळगाव सकाळी 5:30च्या बसने जायचं आणि रात्री परत 10:30ला लांजाला परतायचं, असं सुद्धा केलंय. आणि तेव्हा मग बसमध्ये जागा मिळायची नाही, गर्दी असायची, जेवणा खाण्याचे पण हाल व्हायचे. पण त्याचं कशाचं काहीच वाटलं नाही. डोक्यात एकच की आपलं हे टप्पा हे गाठायचं. मॅडम, जेव्हा तुम्हाला PhD मिळाली, तुमच्या नावामागे डॉक्टर असं लागलं, तर त्यावेळेचा तुमचा आनंद तर आपण शब्दात नाही वर्णन करू शकत, शब्दात इथे. बरोबर आहे. पण त्याचबरोबर तुमचे नातेवाईक, तुमचे भाऊ की ज्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं, किंवा तुमच्या सासरची मंडळी, तर त्यांचं सगळ्यांचा सपोर्ट, त्यांचा आनंद कसा होता, काय सांगाल? अर्थात सगळ्यांना खूप आनंद झाला. पण दुर्दैवानं असं हे झालं की माझा जो 2 नंबरचा भाऊ अर्जुनदादा म्हणून होता, त्याचं आदल्याच वर्षी निधन झालं होतं. त्याच्यामुळे ते एक जे गालबोट लागते म्हणतो ना आपण आनंदाला, तसं झालं. बाकी सगळे भाऊ, सगळे भावजे आणि PhDच्या दरम्यान सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते पण सगळे सहभागी होते माझ्या या प्रवासामध्ये. त्याच्यामुळे खूप सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आणि ज्या दिवशी फायनल वायवा होते त्या दिवशी सगळे माझे आले होते. सूनबाई, नाती, मुलगा, भाऊ, भावजे सगळे आले होते. आणि तो एक माहोल असा हे झाला, तयार झाला, इतका चांगला तयार झाला की एक्सटर्नल आमच्या डॉक्टर राऊत सर होते, ते म्हणाले की असा इतका चांगला व्हायवा मी अजूनपर्यंत कधी अटेंड केला नव्हता. म्हणजे हे 2.5 वर्षात मी PhD पूर्ण केली. 2.5 वर्षामध्ये केली. मिनिमम पिरियड 3 वर्षाचा असतोय, 2.5 वर्षातच. पण आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या गाईडना जाते, डॉक्टर मनीषा नेसरकर मॅडमना. त्यांनी माझ्याकडून म्हणजे मी जे लिहून देत होते त्या अक्षरशः त्यासुद्धा म्हणजे असं झपाटल्यासारख्या मला तपासून देत होत्या. इतक्या कमी वेळामध्ये आणि इतक्या अडचणीतून, तांत्रिक अडचणी बऱ्याच आल्या, त्याच्यातून मी पूर्ण करू शकले. डॉक्टरेट मिळवणं स्वप्न होतं, नावामागे डॉक्टर लावणं, ते तर पूर्ण झालं. पण त्याशिवाय सुद्धा तुम्ही साहित्य क्षेत्रामध्ये अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण ह्याच्या तुम्ही सदस्य आहात. तर ही जी साहित्याची आवड आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल की ती कशी जोपासली जाते? थोडंसं म्हणजे लिखाण पण चालू होतंच. मग माझं पहिलं पुस्तक अजी म्या परदेश पाहिला, प्रवास वर्णन. मी माझी बहीण असते स्वित्झर्लंडला, तिच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने मी गेले होते. पण मी एक साधी गृहिणी, तिला एवढं परदेशात जायला मिळतं म्हणजे तिच्या दृष्टिकोनातून तो परदेश कसा असेल ह्याच्याबद्दल अगदी साध्या सर्व सोप्या शब्दामध्ये लिहिल्यामुळे ते पुस्तक जरा चांगलं गाजलं आणि त्याला 4 पारितोषिकं मिळाली. नंतर माझी मुलगी जी 2018 साली UPSC 190व्या क्रमांकानं भारतामध्ये पास झाली, आता सध्या ती डेप्युटी कमिशनर इन इन्कम टॅक्स म्हणून पुण्यात कार्यरत आहे. मग ती नवोदयला होते 6वी पासून, आणि फक्त महिन्यातून एकदा भेटायला जायचं. मी तिला पत्र लिहायला सुरुवात केली. तर त्या पत्रांमधून मी तिला सगळंच म्हणजे एक मैत्रीण म्हणून मी सगळंच तिला लिहायचे, म्हणजे मनातलं, आजूबाजूचं, शेजार, सणवार, निसर्ग, पुस्तकं, सामान्य ज्ञान, सगळंच लिहायचे पत्रामध्ये त्या. मग ती पत्र माझ्याकडे होती.
त्याच्यातल्या सिलेक्टेड पत्रांचं मग पुस्तक तयार झालं. अशी घडली राजस्विनी त्या पुस्तकाचं नाव. कारण माझी मुलगी राजस्व सेवेत अधिकारीणी झाली म्हणून राजस्विनी. नंतर कर्नाटकमधील दोंबिदास नावाचा एक समाज आहे, भटका समाज. तर त्याच्यातील एक मुलगा आश्रमशाळेत शिकून राजपत्रित अधिकारी झाला. तर त्यांचं ते अलमेरियन अंतरंग नावाचं त्यांनी आत्मकथन लिहिलं होतं. ते हिंदीमध्ये घुम्मकड का अंतरंग म्हणून प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचा मी मराठी अनुवाद केला स्थैर्य नावानं. त्याला सुद्धा गेल्या वर्षी शिवीम पुरस्कार मिळाला. नंतर चौथं पुस्तक मी माझ्या PhDच्या प्रवासाविषयीच लिहिलं. माझी PhD एक ध्यासपर्व. आणि आता सध्या PhD होणं म्हणजे कसं, समाजाला त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. फक्त आपल्या डोक्याला डॉक्टरीचा टिळा लावून उपयोग नाही. बरोबर. समाजाला उपयोग व्हायला पाहिजे म्हणून मी मग वडार बोलीविषयी थोडंसं माझं काम सुरू होतं. मग वडार समाजातल्या लोककथा, लोकगीतं, त्यांचे दैनंदिन व्यवहारातील शब्द आणि त्यांचं कुलगोत्र म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू ह्या सगळ्यांचं संकलनात्मक एक पुस्तक तयार केलं, जे आता कातळ शिल्प नावानं आता प्रकाशित होणार आहे. छान मॅडम, तुमचा सगळा आधी PhDचा प्रवास तो ऐकताना म्हणजे खूप काही घेण्यासारखं आहे. आपले जे श्रोते मुलाखत ऐकत असतील तर त्यांनाही ते जाणवेल की एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की तिथपर्यंत पोचण्यासाठी काही अडचणी आल्या तरी त्यांचा कसा सामना करावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्याशिवाय तुमचा साहित्य प्रवास जो आहे, आगामी तुमची काही पुस्तकं येत आहेत, तर त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्याच्यावर मात केली तर त्याबद्दलही तुम्हाला खरोखर सलाम. आणि आज तुम्ही इथे आलात, तुमचा हा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात, तर त्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. नमस्कार. तर श्रोते हो, आता आपल्या या इंद्रधनुष्य कार्यक्रमातून मी रेडिओ सखी संपदा जोशी आपला निरोप घेते. नमस्कार. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य